महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। भवानी पेठ या ठिकाणी वार्ड क्रमांक 3 मध्ये आहे आणि या ठिकाणी जी महिला नागरिक आहेत त्यांची काय तक्रार आहे आपण या ठिकाणी जाणून घेत आहे। मावशी, तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून राहता आणि नगरसेवकाने जे केलेलं आहे मोठं? माझं लग्न होऊन 20 वर्ष झाले। 20 वर्ष झालेलं आहे। हे कधी केलेलं आहे चेंबर? 10 वर्ष झाले आता। हे पेंटिंग असेच आहे। पेंटिंग असं आहे, छोटं पाईप घातल्यात काही छोटं आणि पाणी आलं की सगळं घरामध्ये पाणी येते। प्यायचं पाणी ड्रेस पाणी सगळं मिक्स होतंय। बरं, पाऊस आल्यानंतर हे होते का? पाऊस आल्यानंतर पाऊस आल्यानंतर पण होतेच की, भरपूर पाणी वर येते। लेकरं पडतात धडाधड आमच्या इथं। गाडी तर यायला आहे का रस्ता बघा? रस्त्यावर आता येत झाला पाहिजे तुमची मागणी? रस्ता यायला पाहिजे, इथलं पाणी म्हणजे बाहेर जायला पाहिजे ना। पण मोठा पाईप टाकला पाहिजे हे तुमची मागणी? मोठा पाईप टाकला पाहिजे। पिण्याच्या पाण्याचा काय प्रश्न आहे? पिण्याच्या प्यायचं पाणी आणि हे पावसामध्ये सगळं मिक्स होतं, कसं प्यायचं पाणी? दोन्ही एकच बाजूला नळ आणि ते टेनिस पाणी एका ठिकाणी एकच आहे। तुम्ही नगरसेवकाला तक्रार केली होती? सगळं आता तक्रार करून सगळे नगरसेवक किती वर्ष झालं तुम्ही नगरसेवकाला तक्रार केली? सारखंच जाते ते इथले, सारखं जाते ते सगळे नगरसेवक निवडून येते का मी करतो म्हणतात, असं पेंटिंगच राहते। हात जोडतात, हा म्हणतात, हात घरातून पाय पडतात, कोण काय करत नाही। काय मागणी आता हे सांगा मला? हे व्यवस्थित लाईन टाकून द्यायला पाहिजे, रोड यायला पाहिजे, मोठं पाईप टाकलं पाहिजे आणि त्याच्यावर रोड झाला पाहिजे, पिण्याच्या पाण्याचं पाईप अलग वेगळीकडे केलं पाहिजे। आणि इकडलं पाणी म्हणजे बाहेर रोडवर पाणी गेलं तर पाणी येणारच नाही ना, पाऊस पाणी जर बाहेर पडलं तर। बरं, या ठिकाणी भवानी पेठमध्ये छोटे पाईप टाकल्यामुळे काही महिला नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं जातो आणि जे डेनिसवर या ठिकाणी आहे, या डेनिसमधून सुद्धा फुल चॉकअप झाल्यामुळे काही लोकांच्या घरात पाणी जातो आणि नळाचं पाईपलाईन आहे तो त्याच बाजूला आहे आणि ज्या महिलाची नागरिकांची तक्रार आहे की या ठिकाणी मोठा पाईप टाकला पाहिजे आणि जे काय आहे इथले समक्ष जे आहे नागरिकांची एक महिन्यात जर नाही आलं आता येऊन जर नाही बघितला आणि जर 1 महिन्यात जर नाही काम केला तर आम्ही सरळ महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करणार। बरं, आता जी तुमची मागणी आहे फक्त पाईपलाईन टाकला पाहिजे आणि रस्ता झाला पाहिजे, हा दोनच मागणी आहे। पिण्याच्या पाण्याची काय तक्रार? तक्रार नाही आमची, म्हणजे पाणी एकत्र होतंच की तर सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि या ठिकाणी या वार्डामध्ये नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे। या सध्यामध्ये या ठिकाणी जे महिला नागरिकांची तक्रार आहे या ठिकाणी रस्ता झाला पाहिजे आणि जे मोठं पाईप आहे ते पाईप टाकून ड्रेनेजची सोय केली पाहिजे, जाणून लोकांच्या घरात पाणी शिरलं नाही पाहिजे। यातून महिलांकडून तक्रार आहे, जर 1 महिन्याच्या आत जर या ठिकाणी नगरसेवक जर नाही आले तर पुढची भूमिका महानगरपालिकेवर अतिक्रमण करण्यात महानगरपालिकेवर मोठा मोर्चा काढण्यात येईल अशी भूमिका या महिला नागरिकातून व्यक्त केली आहे। 6 वर्षापासून जे ड्रेनेज केलेले नगरसेवक कोण होतं या वार्डामध्ये? नगरसेवक कोण आहे? आधी सुरेश पाटील होते, सुरेश पाटील। त्याच्यानंतर राजू पाटील राजू पाटील ज्या टायमाला आले सध्या आहे आता राजू पाटील। राजू पाटीलला तुम्ही तक्रार केली का? गेलती की काय म्हणले त्यांनी? येतोच म्हणजे त्यांनी बघायला बी येतो करून बी देतो। किती महिने झाले तुम्ही तक्रार करून? आणि आम्ही किती आला ना पहिल्यांदा आला ना तेव्हापासून आम्ही त्याला 6 महिने झाले या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे। 6 महिने या ठिकाणी नगरसेवक त्याला कसं वाढून आलं पहिल्यांदा तेव्हापासून हाई पडली। या ठिकाणी आता परवा बी निवडणुकीला वाढून 6 महिन्यापासून आम्हाला इथली समस्या आहे। नमस्कार, मी या ठिकाणी भवानी पेठ मध्यवस्ती या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी नागरिकांची समस्या मी जाणून घ्यायला आहे। गेल्या 2 वर्षापासून झालं या ठिकाणी गटाराची सोय नाही, चेंबर केले, छोटे छोटे चेंबर आहेत, लहान लहान लेकरं या ठिकाणी पडत आहेत, त्यांचे हातच सुद्धा तुटलेले आहे, या लहान पोराचा हात फ्रॅक्चर झालेला आहे पडून। या ठिकाणी नगरसेवकांनी 2 महिन्यात काम करतो म्हणून या लोकांना खोटे आश्वासन दिलेलं आहे आणि या ठिकाणी जे पाण्याचं पाईपलाईन आहे, पाण्याचं पाईपलाईन सुद्धा या ठिकाणी जे डेनिसच्या परिसरामध्ये तुंबलेलं आहे। आपण पाहता या ठिकाणी कसे परशावर टाकलेले पहा, या ठिकाणी असंच रस्ता आणि या ठिकाणी रस्ता जो आहे ना तो एकदम क्लिअर केला नाही आणि परशावर टाकलेले आहेत। या परशामधून लहान लहान मुलं हे जातात आणि या ठिकाणी जर आपण बघायला तुम्ही जे आता या ठिकाणी बघत आहे की हे पूर्णपणे परशीचे तुकडे टाकलेले आहेत आणि साईडला तर चेंबर केले आहेत, छोटे छोटे चेंबर केलेले आहेत आणि या ठिकाणी छोटे पाईप असल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरतो। पावसाळ्यामध्ये एवढी अडचण होती की
लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलं जातो आणि काय आपण या ठिकाणी लोकांची संवाद साधलेला आहे आणि या ठिकाणी काय महिला नागरिकांनी काय बोलतात पहा. मावशी, तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी राहता आणि या दलित वस्ती आणि इथं या ठिकाणी या दलित वस्तीमध्ये छोटे छोटे चेंबर केलेले आहेत आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला काय हैराण होतं या ठिकाणी? काय पावसाळ्यामध्ये सर्व पाणी घराने येते, परत ते संडासाचे लेंडकं चेंबूर भरते, नळाच्या पाण्यात पाणी येते, ते संडासाचं असं येते. मग करतोच म्हणते, त्यांनी काय करत नाही. नगरसेवकाला तुम्ही भेटलो होतो का? भेटलो होतो आम्ही काय त्यांना म्हणले सांगून. नगरसेवक? तिथे येऊन भेटून गेले त्यांनी, आम्ही 2 महिन्यात तुम्हाला करून देतो, तुम्ही काय टेन्शन घेऊ पण नका. काय अडचण आहे या दलित वस्तीमध्ये? काय अडचण आहे? काय अडचण भवानीपेठ आहे या हे ठिकाणी माहित काय नाही. अडचण आहे? पण आणि तुम्हाला- या ठिकाणी जे चेंबर केले आहेत, छोटे छोटे चेंबर केले आहेत आणि उघड्यावर जरा पैशावर टाकलेले आहेत. तुमची काय मागणी आहे? इथं सिमेंट रस्ता झाला पाहिजे आणि मोठं पाईपलाईन टाकलं पाहिजे. हा तुमची आम्हाला मागणी एवढंच आहे. पाहिजे. आम्हाला डरनेचे पाईप मोठे पाहिजे. आता आणि छोटे छोटे मुलं आहेत या ठिकाणी, या छोट्या मुलाचा पडून हात फुटलेला आहे आणि आता मावशी तुम्ही पावसाळ्यात कसं करता या ठिकाणी? पावसाळ्यात तर लय टेन्शन आहे बघा. नुसतं साध्या नळाचं पाणी आलं तर एवढं डरण्याची भरायला लागले आणि संडास वर यायला लागले. आम्हाला प्यायचं पाणी वगैरे सुद्धा अडचण आहे बघा. बरं, या ठिकाणी मोठे पाईप टाकलं पाहिजे हे तुमची मागणी आहे. हे अपेक्षा आहे. दुसरं काय. पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईन कुठून गेलेलं आहे या ठिकाणी? इथून दोन्ही एकत्र पण एकत्र केलेलं आहे. एकत्र. मग आता हे पावसाळ्यामध्ये तुम्हालाच हैराण होतं. भरपूर त्रास आहे. पावसाळ्यामध्ये त्रास आहे तुम्हाला. नगरसेवक या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि या ठिकाणी जे पाईपलाईन आहे मोठं पाईपलाईन टाकलं पाहिजे. डेनिस छोटा मत असल्यामुळे घेताना सगळे येते ते मी सगळं जे करतो. पाईपलाईन आहे ते छोटं पाईपलाईन असल्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये याचं पाणी वर आलं जातो आणि काही लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं जातो. नगरसेवकांनी आपल्या या भागात लक्ष दिलं पाहिजे. या महिलाची तक्रार आहे. आणि मावशी, तुम्ही आता या किती वर्षापासून तुम्ही हे पाणी, किती वर्ष झालं पाणी या ठिकाणी पाणी साचतो? हे जर पावसाळ्यात साचतो का? किती महिने झाले काम करून? लय वर्ष झाला. लय वर्ष झालं आता याला. 4-5 वर्ष झालं. 10 वर्ष झाले की रोड आणि पाणी तर भरणारच असते. रोड नाही, फक्त ड्रेनेज टाकलेले आहे. हा, ड्रेनेज टाक- छोटे पाईप टाकलेले आहेत का? आणि पाईप तुम्हाला दिसतंय का? छोटे छोटे पाईप टाकलेले आहेत. रोड तुम्हाला दिसत नाही का? या ठिकाणी रोड ते 10 वर्ष नसल्यामुळे झालं. या ठिकाणी पाईप टाकलेले आहेत, पण छोटे पाईप टाकले आहेत. 10 वर्ष झाली. 10 वर्ष झालेले आहेत. 10 वर्ष झाली रस्ता असाच पडून. सगळेच नगर नवीन नवीन चेंबर कोणच निवडून आला तर 1 वर्षभर चाललं बघा नीट पाणी, त्याच्यानंतर नाही झालं. हे वरी करून पाणीचे ते पावसाळ्यात तिथं पावसाचं पाणी भवानी पेठ या ठिकाणी 10 वर्षापासून या ठिकाणी नागरिकांची तक्रार आहे की 10 वर्षापासून जसं पाऊस पडतो त्या टायमाला पावसाचे पाणी जे आहे ना या डेनिसमध्ये साचला जातो आणि डेनिसचं जे वरचं जे झाकण आहे या झाकणातून पाणी पावसाचं आहे घरामध्ये शिरतो. मिक्स पाणी साधं देखील. नगरसेवक काय काम करतात पण सांगितलं कट करत झाला सर चेंबर भरतात. या चेंबर भरल्याने कारणाने असे सगळे ड्रेनेज नाळ्या बाहेर येतात. इथे गाय भागामध्ये इथून ते तिथून ड्रेनेज लाईन पूर्ण खराब आहे. वारंवार नगरसेवक लोकांना तक्रार करून सुद्धा त्यांनी आमची दखल घेत नाही. तरी आज करतो उद्या करतो आश्वासन देतो. झोन अधिकारी लोकांना सुद्धा आम्ही तक्रार वारंवार केलं सुद्धा त्यांनी सुद्धा येऊन पाणी करतात, दोन रॉड फिरवतात, निघून जातात. गाळ काढत नाही, काय नाही, पूर्ण लाईन चोकोप आहे. 1, 2, 3, 4 ह्या लाईनीला 4 चेंबर आहेत. झाकण नाही, काही नाही. आम्ही सोय खर्चाने फरशा घालायला लावलेला आहे. इथलं रस्ता खराब आहे. पावसाळ्यामध्ये जाता येता आमच्या लहान लेकरांना इतका त्रास होत आहे. तरी सर्व नागरिक इथले एवढंच आजाराने त्रस्त आहेत. तरी वारंवार नगरसेवक लोकांना आम्ही आणून दाखवलं असतं तरी सुद्धा त्यांनी आमच्याकडे काही दखल घेत नाही आहे. हो, पाण्याचा त्रास होते आणि व्यवस्था होत नाही जास्त. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.